स्टोरी सुरू होण्यापूर्वी हा सिक्वेन्स लक्ष देऊन ऐका. शनिवारी संध्याकाळची वेळ होती, साधारण 8:30 पावणे 9 वाजलेले होते आणि आईचा मोबाईल घेऊन घरात मुलगी होती. ती मुलगी काय करत होती, ती कोणत्याही एका व्यक्तीसोबत बोलत होती. हे सगळे चॅट्स आईने बघितले. त्यानंतर या दोघींमध्ये भांडणं झाली आणि त्यानंतर रागारागात मुलगी घरातून निघून गेली. आता निघून गेली, रात्री माघारी येईल असं सगळ्यांना वाटलं. ते झालं नाही. तिथून पुढे तर हाच सिक्वेन्स कंटिन्यू राहतो आणि रविवारी सकाळी 8:30 वाजता बाजूच्याच एका बिल्डिंगच्या प्रिमायसेसमध्ये मुलीची डेड बॉडी सापडते. त्यानंतर तपास सुरू होतो आणि मग या सगळ्यातल्या एक एक गोष्टी रिव्हील होतात आणि त्यानंतर कळतं की रोहित पवार, जे शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि अर्थात पवार कुटुंबियांमधलेच एक आहेत, त्यांच्या पीएच्या मुलीने आत्महत्या केली. नक्की काय घडलं या सगळ्या स्टोरीमध्ये, तपासामध्ये काय सापडलं आहे आणि खरंच यामध्ये एक्झॅक्टली काय टेकअवेज आहेत, या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये आपण समजून घेऊ. नमस्कार, मी ओमकार आणि मुंबई तकच्या या पुणे मेट्रोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. माझ्याकडे पोलिसांनी दिलेल्या डिटेल्स पण आहेत, पण व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एका घटनेपासून शेवट कुठपर्यंत झालं सांगितलं होतं. आता ह्या सगळ्याच्या मध्ये काय घडलं आहे हे समजून घेऊ. परत एकदा शनिवारच्या संध्याकाळी जाऊ. हीच मुलगी, जी त्यांच्या रोहित पवारांच्या पीएची मुलगी, तिच्या आईच्या फोनवरून एका तिच्या फ्रेंडसोबत चॅट करत होती. या सगळ्यामध्ये जेव्हा आईला त्यात काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल सापडल्या, त्यावेळी या दोघींमध्ये भांडणाला सुरुवात झाली. भांडणं कुठे आली? भांडणं घरातच झालेली होती आणि हे झाल्यानंतर मुलगी निघून गेली. इथून होते या सगळ्या स्टोरीची सुरुवात. मुलगी निघून गेल्यानंतर सगळ्यांना वाटतं थोड्या वेळाने मुलगी घरी येईल. रात्री 10:30-11 वाजतात, तरी पण पोरगी काय घरी येत नाही. मग सगळ्यात पहिल्यांदा हे आजूबाजूला सोसायटीमध्ये शोधाशोध करतात. तिच्या आणखी 1-2 मैत्रिणी आणि मित्र आहेत, त्यांना ते कॉल केले जातात आणि कॉल केल्यानंतर ते म्हणतात की नाही, ती आमच्याकडे तर आलेली नाही आहे. आता ज्या व्यक्तीसोबत ही चॅट करत होती त्या व्यक्तीलाही कॉल लावला होतो. तो म्हणतो नाही, मला तर माहीत नाही, कारण शेवटचं माझं बोलणं हेच झालेलं होतं आणि त्यानंतर ती कुठे काय नाही, मला याबद्दल कल्पना नाही. इथून स्टोरी सिक्वेन्स सगळा सुरू होतो. रात्री जवळपास 12 वाजतात आणि शेवटी वेगवेगळ्या ठिकाणी तिला शोधलं जातं. त्यानंतर फोनाफोनी केली जाते आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा ती सापडत नाही, म्हणून सगळ्यात आधी मिसिंगची कंप्लेंट दिली जाते. मिसिंगची कंप्लेंट रिसिव्ह झाल्यानंतर पोलीस तपासाला सुरुवात करतात, पण त्यानंतर डाऊट येतो की हिचं अपहरण तर झालं नाही ना, कारण इतका वेळ झाला. फोन आईचा होता, त्यानंतर बाकी काही गोष्टी होत्या, पण तरीसुद्धा ही कुठे गेली, काय झालं याबद्दलची क्लॅरिटी आलेली नाही आहे. आणि त्यानंतर परत एकदा या सगळ्यामध्ये अपहरण झालं का आपल्या मुलीचं, या अँगलने तपासाला पोलिसांना सांगितलं जातं आणि तसा संशय घेतला जातो. वडील जातात चौकीला आणि त्याच पद्धतीची तक्रारसुद्धा करण्यात येते. आता हे सगळं झाल्यानंतर जवळपास रात्री 3:30 पावणे 4, पहाटेचे 3:30 पावणे 4 होतात आणि तरी पण गोष्टी क्लिअर नाही होत. रात्रभर पोरगी कुठे हेही नाही सापडत. पोलिसही शोधाशोध करतायत, तेही कळत नाही. पण सकाळी 8:30 पावणे 9ला काय होतं, तर सकाळी 8:30 पावणे 9ला तिची बाजूच्या सोसायटीकडे तिची डेड बॉडी सापडते आणि जी आता पोस्टमॉर्टमला दिलेली आहे. त्यामुळे दिसतं की तिच्या डोक्याला मार लागला आहे, शरीराचे काही तिचे 2 बोन तिचे त्यानंतर तुटलेले सगळे दिसत आहेत आणि क्लिअर दिसतंय. पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय की बॉडीला इम्पॅक्ट आहे आणि त्या इम्पॅक्टमुळे इंटरनल ब्लिडिंग आहे आणि त्यात तिचा मृत्यू झालेला आहे. आता इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण काय होतं, तर तिच्या कोणतरी एका फ्रेंडसोबत बोलत होती. या सगळ्यावरून घरी भांडणं झाली आणि भांडणं झाल्यानंतर तिला राग आला आणि ती निघून गेली. निघून गेल्यानंतर तिने काय केलं बघा, बिल्डिंगच्या 6व्या मजल्यावर थेट उडी मारली. आता पोलिसांनी डिटेल दिला, त्यात काय सांगितलं बघा. 23 तारखेला साधारण पहाटे पावणे 4 वाजता 3:40 एक महिला व तिचे पती तसेच 2-3 नातेवाईक हे ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. नाईट राऊंडचे अधिकारी तिथे होते कांबळे यांना. त्यांनी सांगितलं की रात्री 10 वाजल्यापासून त्यांची मुलगी त्यांना सापडत नाही आहे. संध्याकाळी ती रागावून घरातून निघून गेलेली होती. संबंधित कुटुंब ज्या रेसिडेन्सी म्हणजे ज्या इमारतीमध्ये राहतात त्या ठिकाणी त्यांनी बराच वेळ शोध घेतला. मित्रपरिवारासोबतही बोलणं झालं, पण ते झाल्यानंतर सुद्धा आमची मुलगी आम्हाला सापडली नाही. आता यानंतर म्हणजे कांबळे तिथे होते. त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार लिहून घेतली, शोध घ्यायला सुरुवात केली, पण तरी पण ती काही सापडलेली नाही. पण या सगळ्यामध्ये गुन्हा रजिस्टर करण्यात आला आणि त्यानंतर सकाळी म्हणजे पावणे 4ला ते गेले, 6:30 वाजता गुन्हा रजिस्टर करण्यात आला. सकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलांना 112 नंबरवरती फोन आला आणि माहिती मिळाली की तिथल्याच एका स्वामी समर्थ बिल्डिंगच्या बाजूला एक मुलगी मयत अवस्थेत
पडलेली आहे. यावेळी त्यांनी घटनास्थळी ते पोहोचले आणि त्यांनी खातरजमा केली. मग त्यांना कळलं की रोहित पवारांचा जो PA त्याचीच ही मुलगी आहे. आता यावेळी त्यांनी काय केलं की बाकीसुद्धा पोलीस अधिकारी तिथे पोहोचले. घटनास्थळाची त्यांची पाहणी करण्यात आली. फॉरेन्सिक टीम, त्यांच्या डिटेक्शनच्या ब्रांच, टीम अशा पाचारण करून या सगळ्याचा तपास करण्यात आला. स्वामी रेसिडेन्सीच्या 5व्या मजल्यावरील टेरेसवरची पाहणी केली. टेरेसचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचं दिसलं. पोलिसांच्या स्थानिक मुलांच्या मदतीने शिडीच्या साहाय्याने टेरेसवरती प्रवेश केला आणि यावेळी मुलीची एक चप्पल सुद्धा तिथे मिळून आली. कारण डाऊट असा होता की तिला कोणी ढकललं तर नाही ना, हा एक मूळ डाऊट होता. मग तिथे त्यांना चप्पल सुद्धा मिळून आलेली आहे. इमारतीच्या लिफ्टजवळील CCTV मधले त्यांनी CCTV फुटेज चेक केले. ते केल्यानंतर त्यांना दिसलं की रात्री 9:58च्या दरम्यान मुलगी लिफ्टने वर गेलेली आहे आणि ती एकटीच गेली हे पण क्लिअर झालं. त्यानंतर मुलीच्या शरीरावरती, तोंडावरती खरचटल्याच्या जखमा होत्या. डावा हात व डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचं दिसत होतं आणि पालथ्या अवस्थेत ती पडलेली होती. म्हणजे पोटावरती साधारण ती पडलेलीचं दिसत होतं. प्राथमिक तपासानुसार व परिस्थितीजन्य पुरावे जेव्हा त्यांनी केले, म्हणजे याच्यामधले डिजिटल एव्हिडन्सेस वगैरे सगळ्या चेक केले, यातून दिसलं की संबंधित मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय पोलीस तपासामध्ये. आणि मयत मुलीचा मृतदेह हा जवळच्याच याच्या शवविच्छेदनासाठी बारामती इथे पाठवण्यात आलेला आहे आणि पुढची कारवाई या सगळ्या प्रकरणात सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. आता सुरुवातीला जेव्हा ती घरातून निघून गेली, तिच्या आईसोबत आर्ग्युमेंट झाल्यानंतर त्यावेळी कोणालाच वाटलं होतं की ही असं काहीतरी करेल. 8:30-9च्या दरम्यान हे सगळं प्रकरण घडलेलं होतं आणि 10ला दिसतंय की ती घरातून जेव्हा बाहेर पडली तेव्हा थोड्या वेळ तिथे प्रिमायसेसमध्येच कुठेतरी असावी आणि त्यानंतर ती त्या बिल्डिंगमधून वर जाताना दिसते. 9:58चा CCTV दिसतोय. तिथून वर जाते, ती चढते, त्यानंतर तिची चप्पल टेरेसवरती मिळते पोलीस म्हणतात आणि तिने खाली थेट उडी टाकल्याचं दिसतंय. आणखी CCTV फुटेज चेक करण्यात आलेत. अजून तपास सुरू आहे. अजून तरी ती ज्यावेळी वर गेली टेरेसवरती तिथे आणखी कोणी व्यक्ती उपस्थित होती की नव्हती हा मूळ प्रश्न होता. प्रथम दर्शनी असं कोणीही दिसत नाहीत, पण तरीसुद्धा CCTV चेक केले जात आहेत. प्रिमायसेसमधले जे आणखी कोणते CCTV आहेत त्याचं ॲनालिसिस सुरू आहे की असं तर नाही ना की आधीच तिथे कोणतरी जाऊन थांबलेलं वगैरे होतं. तर या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. पण तरी पोलिसांचं या सगळ्या प्रकरणात प्रथम दर्शनी काय म्हणणं आहे की इट लुक्स लाईक अ सुसाईड. अजून तरी यात असा कोणता ट्विस्ट नाही आहे की ज्यामध्ये तिला ते करायला प्रवृत्त करण्यात आलं आहे किंवा तिथे कोणतरी होतं ज्याने तिला किंवा जिने तिला ढकलून द्यायचा प्रयत्न केला. अजून तरी असे कोणते एव्हिडन्सेस फ्रेम झालेले नाही आहेत. रोहित पवार संबंधित व्यक्तीला भेटले, तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल. पोटची मुलगी गेली, पण क्षुल्लक घरामध्ये झालेल्या वादावरून तिने हे पाऊल उचलल्याचं आता दिसतंय. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा.